मित्रांनो नमस्कार. मी प्रशांत गुरव कोकणीकर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण एक सुंदर अशी प्रॉपर्टी पाहणार आहोत. आजची आपली प्रॉपर्टी 7.5 एकरमध्ये असून याची पूर्ण माहिती घेण्यापूर्वी तुम्ही कोकणीकर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या नवनवीन प्रॉपर्टीचे व्हिडिओ सहजरित्या घरबसल्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहता येणार आहेत. तसेच नोटिफिकेशन बेल क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे अपडेट हे तुम्हाला मिळणार आहेत. तसेच मित्रांनो, आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ ह्या प्रॉपर्टी तुम्हाला आवडत असतील तर नक्की त्यांना लाईक करा. आपल्या भरपूर मित्रपरिवारामध्ये ते शेअर करा, जेणेकरून त्यांनाही अशा नवनवीन प्रॉपर्टी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सहजरित्या बघता येतील आणि आवडल्यास ते व्हिजिट देऊन या ठिकाणी परचेसही करू शकतात. तर मित्रांनो, कोकणीकर या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला पूर्ण व्हेरीफाय केलेल्या प्रॉपर्टीज आम्ही या चॅनलच्या माध्यमातून घेऊन येत असतो. तसेच पूर्ण पारदर्शक व्यवहार हे या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला पूर्ण करून दिले जातात. त्यामुळे तुम्ही न काळजी करता आमच्यासोबत या ठिकाणी अशी सुंदर सुंदर प्रॉपर्टीज या ठिकाणी परचेस करू शकता. तर मित्रांनो, चला आजच्या नव्या कोऱ्या एपिसोडला आपण सुरुवात करूया. मित्रांनो, आज आपण आलो आहोत लांजा तालुक्यात मुख्य मुंबई गोवा हायवेपासून फक्त 6 किलोमीटरच्या अंतरावरती या ठिकाणी तुमच्यासाठी पूर्ण सपाट मैदान टेबल असा एक सुंदर प्लॉट घेऊन आलो आहे. तुम्ही पाहत आहे पूर्णच्या पूर्ण मैदान या ठिकाणी हा आपला प्लॉट आहे. मुख्य डांबरी रस्त्याला टच आजची आपली प्रॉपर्टी मिळणार आहे. तसेच वाडी वस्तीजवळ आजचा आपला हा प्लॉट तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. मित्रांनो, आजच्या आपल्या प्लॉटमध्ये तुम्ही मुख्यतः आंबा, काजू या फळझाडांची लागवड करून भरघोस असं उत्पन्न मिळवू शकता. तसेच मित्रांनो, आजच्या आपल्या प्लॉटमध्ये तुम्ही या ठिकाणी इतरही फळझाडांची लागवड करून भरघोस असं उत्पन्न मिळवू शकता. यामध्ये तुम्ही नारळ असेल, सुपारी असेल याचीही फळबाग करू शकता. कारण या ठिकाणी बोरवेल केल्यास, विहीर केल्यास तुम्हाला भरपूर असं पाणी या प्लॉटमध्ये उपलब्ध होणार आहे. तसेच तुम्ही अंतर्गत पिकांचाही यामध्ये समावेश करू शकता. बाउंड्रीला या ठिकाणी तुम्ही बांबूची लागवड ही करू शकता. मित्रांनो, आजच्या आपल्या या प्लॉटचा विचार केला तर या प्लॉटचा बहुतांश भाग हा माती भाग आहे. तसेच तुम्हाला क्वचित कुठेतरी जांबा काजल या ठिकाणी मिक्स मिळू शकतो. म्हणजेच आंबा काजूसाठी पोषक असं हे जमिनीचे मिश्रण तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. मित्रांनो, आजूबाजूला पाहिलं तर या ठिकाणी डेव्हलप झालेल्या आंबा काजूच्या बागा तुम्हाला पाहायला मिळतील. तसेच मोठमोठी फार्म हाऊस या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात. म्हणजेच पूर्ण आपण या ठिकाणी डेव्हलप करून असं मोठंसं एक फार्म हाऊस आपण बनवू शकतो. 7.5 एकरमध्ये तुमचं अलिशान असं फार्म हाऊस या ठिकाणी बनवू शकतं. पूर्ण सपाट मैदान या ठिकाणी तुम्हाला प्लॉट मिळणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला डेव्हलपिंग खर्च या ठिकाणी कमी येणार आहे. तसेच मालकांनी या ठिकाणी JCB लावून हा पूर्ण बहुतांश भाग हा क्लीन केला आहे. त्याच्यामुळे तुमचा हा JCBचा म्हणजेच हा जो साफसफाईचा खर्च आहे तो वाचणार आहे. मित्रांनो, आजच्या आपल्या प्लॉटपासून वाडी वस्ती ही जवळपास असल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी फार्म हाऊस बांधून राहता येईल असा आजचा आपला हा प्लॉट आहे. तसेच आपल्या प्लॉटला लागून या ठिकाणी तुम्हाला बसस्टँडही मिळणार आहे. म्हणजेच हा मोठा STचा रोड या ठिकाणी तुम्हाला आपल्या प्लॉटला उपलब्ध आहे, जो समोरच्या गावात या ठिकाणी निघून जातो. लांजावरून येणाऱ्या बस ह्या ठिकाणी थांबतात, त्यामुळे बसचाही वापर तुम्ही या ठिकाणी करू शकता. तसेच लांजा बाजारपेठ आपल्या प्लॉटपासून फक्त 10 ते 11 किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला मिळणार आहे. मित्रांनो, आजच्या आपल्या प्लॉटच्या जवळपास या ठिकाणी लाईट कनेक्शन उपलब्ध आहे. त्याच्यामुळे तुम्हाला लाईट कनेक्शनचाही खर्च या ठिकाणी कमी लागणार आहे. समोर पाहतात या ठिकाणी लाईटचे पोल हे आलेले असल्यामुळे ह्या ठिकाणाहून तुम्ही लाईट इथे घेऊ शकता. मित्रांनो, तुम्ही हा प्लॉट घेतल्यास या ठिकाणी तुम्हाला लाईट, रस्ता ह्या सुविधा उपलब्ध आहेत. तसेच बहुतांश प्लॉट हा मालकाने या ठिकाणी स्वच्छ करून ठेवलेला आहे. तोही खर्च तुम्हाला कमी बसणार आहे. फक्त तुम्हाला या प्लॉटमध्ये विहीर किंवा बोरवेल करावी लागणार आहे. बाजूच्या प्लॉटमध्ये या ठिकाणी बोरवेल केले आहे, त्यांना भरपूर असं पाणी या ठिकाणी उपलब्ध झालं आहे. म्हणजेच आपल्या प्लॉटमध्ये तुम्हाला या ठिकाणी विहीर केल्यास, बोरवेल केल्यास 50-60 फुटावर पाणी या ठिकाणी हमखास हे लागणार आहे. मित्रांनो, हा जो भाग आहे हा जांबा कातळ मिक्स मातीचा भाग असल्यामुळे या ठिकाणी आंबा हा चांगला या ठिकाणी येऊ शकतो असाच आपला प्लॉट आहे. कारण आमच्या कोकणातल्या या पश्चिम भागातला हा प्लॉट आहे. जर आम्ही मुंबई गोवा हायवेचा विचार केला तर सह्याद्रीची बाजू ही पूर्व बाजू असते, तसेच समुद्र साईडची बाजू ही पश्चिम बाजू असते. आणि पश्चिम बाजू ही आंब्यासाठी अतिशय उपयुक्त अशी जमीन मानली जाते. त्यामुळे तुम्ही नक्कीच हा प्लॉट आंबा लागवडीसाठीही याचा
वापर करून ह्या ठिकाणी आंबा प्लांटेशन करून त्याचं भरपूर असं उत्पन्न घेऊ शकता, कारण आंबा हा लवकरात लवकर या बाजूला होतो आणि तसाच चांगला दर त्या आंब्याला या ठिकाणी मिळतो. म्हणजेच तुम्ही आंबा लागवडीसाठी ह्या प्लॉटचा नक्की वापर करू शकता. तसेच काजू लागवडीसाठीही ह्या प्लॉटचा वापर करू शकता. काजूचंही पीक ह्या ठिकाणी चांगल्या प्रकारे येत असतं. अंतर्गत पिकांचा विचार केला तर या ठिकाणी तुम्ही ड्रॅगन फ्रूट्सचा लागवड ही ते करू शकता. तसेच या ठिकाणी कलिंगड लागवड ही अंतर्गत पिकाच्या सानिध्यातून करून त्याचंही उत्पन्न घेऊ शकता. मित्रांनो, आजचा आपला प्लॉट हा मुंबईपासून 350 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. तसेच पुण्यातून तुम्ही विचार केला तर साधारणतः हा प्लॉट 290 ते 300 किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला मिळणार आहे. तसेच कोल्हापूरपासून आजचा आपला प्लॉट 125 किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला मिळणार आहे. म्हणजेच नक्कीच तुम्ही या ठिकाणी कनेक्टिव्हिटीच्या हिशोबाने चांगल्या प्रकारचा आजचा आपला प्लॉट आहे. तर मित्रांनो, तुम्ही जर असा मोठा फार्म हाऊससाठी आंबा बाग किंवा काजू बागेसाठी असा प्लॉट शोधत असाल, सपाट मैदान प्लॉट शोधत असाल, तर नक्कीच या प्लॉटचा तुम्ही विचार करू शकता. आजच्या आपल्या प्लॉटची किंमत मालकाने या ठिकाणी प्रति एकर 7 लाख रुपये सांगितले आहे. नक्कीच सुंदर प्लॉट आहे. तसेच त्याचं लोकेशनही सुंदर आहे. या ठिकाणी तुम्ही बाग करू शकता आणि मुख्य डांबरी रस्त्याला हा प्लॉट टच आहे. मोठा फ्रंटेज या ठिकाणी तुम्हाला ह्या प्लॉटला मिळणार आहे. वाडी वस्ती जवळ असल्यामुळे या प्लॉटचा वापर तुम्ही फार्म हाऊससाठीही करू शकता आणि इथे तुम्ही 12ही महिने आरामात आणि सुरक्षितरित्या राहू शकता. असा आजचा आपला हा प्लॉट आहे. तर मित्रांनो, ही प्रॉपर्टी आवडली असल्यास आमच्या दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉन्टॅक्ट करून ह्या ठिकाणी तुम्ही आपली व्हिजिट बुकिंग करू शकता आणि लवकरात लवकर आमच्याकडून हा प्लॉट पाहून आवडल्यास तो व्हेरीफाय करून परचेस करू शकता. तर मित्रांनो, अशा नवनवीन प्रॉपर्टी पाहण्यासाठी नक्कीच जेव्हा तुम्हाला टाईम मिळेल तेव्हा आमच्या कोकणी घरे चॅनलला भेट द्या. तुम्हाला तुमच्या आवडीची प्रॉपर्टी ही आज न उद्या आमच्या चॅनलच्या माध्यमातून नक्कीच मिळणार आहे. तर मित्रांनो, पुन्हा भेटू अशीच नवीन कोरी प्रॉपर्टी घेऊन, तीही फक्त तुमच्यासाठी तुमच्या आवडत्या चॅनलवर, म्हणजेच कोकणी घर या चॅनलवर. तुर्तास तुमची रजा घेतो. तोपर्यंत तुम्हा सर्वांना धन्यवाद.